नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा पोर्टल शालार्थ पोर्टल याची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शालार्थ पोर्टल बिग ब्रेकिंग असणार आहे। शालार्थ प्रणालीमध्ये आपल्याला डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड कागदपत्रे अपलोड करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर आपल्याला शालार्थ पोर्टलमध्ये संपूर्ण आपले जे डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड असणार आहे ते संपूर्ण तिथे अपलोड करायचे आहे आणि या कामात जर मित्रांनो काही हायगाई जर झाली तर आपला पगार सुद्धा कपात व्हायची शक्यता आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालार्थ बिग ब्रेकिंग असणार आहे। शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड कागदपत्रे अपलोड करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत। महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, प्रजासत्ताक दिनाच्या धामधुमीमध्ये हे महत्त्वाचं परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे। दिनांक 22 जानेवारी 2026 ला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून हे परिपत्रक जे आहे निर्गमित झालेलं आहे 22 तारखेला। तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद, सर्व शिक्षण निरीक्षक, मुंबई प्रशासन अधिकारी, सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्वाचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड कागदपत्रे अपलोड करण्याबाबत। संदर्भ दिलेला आहे दिनांक 6/10/2025 च्या पत्राचा। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। उपरोक्त विषयास अनुसरून शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे। शालार्थ प्रणालीमध्ये योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे DDO2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल। DDO2 स्तरावरील लॉगिन मधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास DDO2 यांना त्या देयकाचे MTR 44A जनरेट करता येणार नाही। चतुर्थ श्रेणी कर्मचारी वय 60 पेक्षा जास्त व इतर करिता वय 58 पेक्षा जास्त तथा कमांडंट पदावरील 62 असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेबाबत DDO1 व DDO2 यांनी तपासणी करून जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सदर जन्मतारखेत बदल करून घेण्याची कार्यवाही 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी करावी। याबाबत आवश्यक ते तांत्रिक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहे। संच मान्यता मधील मंजूर पदापेक्षा अधिकच्या पदाचे वेतन व भत्ते, थकीत देयके इत्यादी अदा करता येणार नाही। युडायस क्रमांक एकाच शाळेचा एकच असणे आवश्यक आहे। प्राथमिक, माध्यमिक यापैकी एक स्तरावर एकच युडायस वर 2 किंवा अधिक शाळेचे देयक अदा होत असल्यास असे देयक अदा करता येणार नाही। शालार्थ प्रणालीमध्ये आज मितीस वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिकची सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल। संच मान्यता मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्यास संच मान्यतेमधील मंजूर पदाच्या मर्यादेत पद नव्याने कार्यान्वित करायचे असल्यास DDO1 ऑनलाईन विनंती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे करतील। त्यांनी संच मान्यतेप्रमाणे पडताळणी करून शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक हे सदर प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पद निर्मितीच्या शिफारशीसह पाठवतील। त्या अनुषंगाने विभागीय उपसंचालक यांनी संच मान्यतेतील मान्य पदाच्या मर्यादेत राहून पद निर्मिती करायची कार्यवाही करावी। तरी वरील दिलेल्या सूचनाचे तंतोतंत पालन करावे। डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे जे परिपत्रक आहे हे शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक 22 जानेवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे आणि या अंतर्गत शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे। संपूर्ण जे कागदपत्र असणार आहे ते डिजिटल स्वरूपात तिथे अपलोड करण्याबाबत महत्वाच्या सूचना आणि इतर काही महत्वाच्या सूचना शालार्थ बाबत इथे देण्यात आलेल्या आहे। अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। मित्रांनो, हे जे परिपत्रक असणार आहे या परिपत्रकाची PDF डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता।
अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, लवकरच आपण याचा लाईव्ह डेमो बघणार आहोत. आपल्याला जे कागदपत्र असणार आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचे याचं संपूर्ण लाईव्ह डेमो आपण बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.